काय नवीन बिझनेस चालू केलाय आजपासून बघायची काय भगारवाल्याचा बिझनेस चालू केलाय काय तर आपली हाय ती ज्यांचा बिझनेस हाय बघा बिझनेस कोणचा पण असू द्या ज्याची त्याला ती बिझनेस त्यांच्यावर त्या बिझनेस वरती जगते ती नाही कुठलाही बिझनेस करा वडापावचा करा भंगारचा करा काय फिरून माळव इकायचा करा कुठलंच पट्ट्याचं नाही सगळं फायद्याचं मग चालू करायचं काय आपण मग हे आपणच आणलंय की आता ही जाताना चालत जाणार आहे ती आपल्याला सोडून पाहिजे घरी कोण तर नवीन पाहुणा आले तर या पाहुणं म्हणते पैसे द्या पैसा आता कशाचं पैसे द्यायचं ह्यानेच पैसा आम्हाला द्यायचं या आले ते आपल्या त्या बाई शांत मावशी हाय आलिया जरा भांडी कुंडी काय तर घ्यावं म्हणलं भांडी हाय ती आत पण काय दिसना ती अगं हाय ती डबा फिबा घ्यावं म्हणती मला म्हणते ती कशाला भांडी लय घेते दोन लिया काय तर लेकाची भांडी येतेली त्यांची त्यांना भांडी झाली इकडं मामा ती वजन काटा घेऊन शिना लागलं पळून जायला कुठं चालला तुम्ही पळून शिना एवढं लांब घेऊन जाते ती काय आणि अगं ही इकडं ही शीट जसं माझं लगीन झालंय तसं ही शीट बघा येत आहे आम्ही लाडानं शांता मावशी म्हणतो म्हणजे अरे तुरच बोलतो बरं का प्रेमानं म्हणजे कसं तसं माझ्यापेक्षा वय ह्यांचं लय मोठं आहे मग आपण काय म्हणतो शांता मावशी आपल्या मावशी सारखं आई सारखं धरायचं इंस्टाग्राम कोणी बघितलं की नाही कमी लाईक लय येते तर लाईक म्हणते तर मामा ही मामाला बोललं होतं वा काय मोडकं तोडकं काय होतं भांगार विस दिलं गोळा करून शिना काय करायचं घरात ठेवून शिना गोळा केला बघा ही वाहन तुम्ही म्हणसाल काय तर ताई एवढं सगळं तुझंच आहे का तर तसं काय नाही नवीन बिझनेस चालू केलाय आजपासून बघायची काय भगारवाल्याचा बिझनेस चालू केलाय काय तर आपली हाय ती ज्यांचा बिझनेस हाय बघा बिझनेस कोणचा पण असू द्या ज्याची त्याला ती बिझनेस त्यांच्यावर त्या बिझनेस वरती जगते ती नाही कुठलाही बिझनेस करा वडापावचा करा भंगारचा करा काय फिरून माळव इकायचा करा कुठलंच पट्ट्याचं नाही सगळं फायद्याचं मग चालू करायचं काय आपण मग हे आपणच आणलंय की आता ही जाताना चालत जाणार आहे ती आपल्याला सोडून पाहिजे त्यांना दोघांना पण आम्ही ह्याला काय म्हणतो त्या शांताबाई लाडानं म्हणजे पहिल्यापासूनच बरं का मित्रांनो ह्यानी काय म्हणजे आल्यावर काय पण ज्यावेळेस आपली गाडी चालू होती तेव्हापासून ओळख आहे बरं का पण बिचारी घरातल्या सारखी आहे आणि हिच्या लग्नात आम्ही लग्नाचा बस्ता बांधल्यावर ही आली होती त्यावेळेस हिने हिच्या पसंतीने हिला साडी देखील एक चॉईस करून ठेवली बाजूला काढून गप्पच ते दिलती एक साडी कवा तर दिली का साडी आली का तू मग तिकडे काय घेऊन गेली तू आली मग आता काय तुझ्या मागे साडी घेऊन येऊ का तू लहान लग्नाला आली धर साडी म्हणून मग लगेच झाल्यावर आता राहून द्या तुमच्या लग्नाचं आता तुमची पोरं आली ती की लग्नाला बघू सांगू बघू किती येते लग्नाला आता इकडून जायचं म्हणल्यावर कुठे यायचं जिथं असेल तिथं ऍड्रेस पाठवतो तिथं आम्ही इथनं जायचं आहे म्हणते मग तुम्ही गेल्यानंतर ना आम्ही कुठं हुडकत यायचं आम्ही कुठं पण जाऊ दे आम्ही तुला गावतोय पण तू कुठे गेल्यावर आम्हाला गावणार नाही आम्हाला तेवढं फोन करून सांगायचा कुठं जायचं झालं तर जेव्हा भावातली माणसं असते ती मित्रांनो इकडं मामा काय म्हणतात पहिले चालू झाले बरं का घेतली ती म्हणते डबा एक दोन डबा आहे घ्या तर मला म्हणते तुला भांड्याच लई याड आहे घरात ढेग लागलाय भांड्यात तरी भांडीच पाहिजे काय करायचंय काय करायचं लागत नाही का पिठं ठेवायला त्यांची अजून उद्या येणार आहे ती घर आपलं असलं पत्र्याचं भांडी ठेवायला जागा नाही भांडी कुठे ठेवायची पत्र हिला बिना कामच का पैसे द्यायचे उचलून घ्या बरं मला उचलाय राजा भाऊला उचलत नाही मला कधी उचलायचे तर त्या मावशीचा आहे नातू गोड झार बघा आपली ताई बघतीया उतरतीया खेळतीया ताईचं चालूच आहे चालू राहतंय तर दोस्तावा झालं सगळं इकलं भंगार थोडं होतं बोलवून घेतलं होतं आवरून फोन करून बोलवून घेतलं होतं ती म्हणलं द्यावा कशाला ठेवायचंय घरात दिलं पण आता चालले ती आता त्यांचं पण पोट पाणी म्हणल्यानंतर ना त्यांना पण कुठं तर 4 घरं घ्यावंच लागणार आहे ती फिरल्याशिवाय वाहन त्यांचं मोठलं टाय भरायचं आहे इकडचं जिमीन इकडचं इकडे खेळी बिळी लावायचा तसंच करायचं विहीर बिर एखादी पाडायचं इकडं उगाच कशाला जायचं इकडे सोडून गाव सोडून जाऊ नको म्हणते शांत मावशी गाव सोडून जायचं मला चालले गाव सोडून त्या दोघांना इथं ठेवायचंय आणि आम्ही दोघं तिकडे जाणार कोणाला दोघांना ठेवायचं इथं कोरला पाहून टाकला पाहिजे त्या जिमनीत जाणार आहे चुना लावलं इकडं 1.5 एकर आहे त्यात जाणार कुठची काय
धोंडवाडी तिथं जाणार आहे आम्ही. या दोघाला इथं ठेवायचं ना आम्ही जायचं. तिघं जमते ती काय मेळ लागते का रोज बांधणं लागते ती त्यालाच घालायचं तिकडं. त्यांना वय बर जाते का ते तुम्ही जावा म्हणते ती. आ? जातो म्हणते ती. एकरभर द्यायचा अर्धा एकरी कोण असताना कुठं शांत मावशी आपल्याला लय जमीन आहे बघायला गेलं इथं 3 एकर आहे. बंद करा म्हणते तर चला त्यांना जायचं पुढं. धंदा आहे शेवटी बसून चालेल का सांगा बरं. धंदा वाढतोय निवडून आला असते का उभं राहिल्यावर निवडून आला असते का बायको येणार की हा येणार की खरंच निवडून आला असते बा. शांताबाईचा फुल सपोर्ट आहे त्यामुळे येणारच. भंगार गोळा करायला गेल्यावर ही प्रत्येक मतदारसंघात सांगणार बाबा अमुक अमका हाय तिला उभा केलंय तुम्ही मत टाका. आपला प्रचार करा हीच गाडी ही नवरा बायको राहणार आहे. गाडी ना माझ्याकडे त्यांचा व्यवसाय हेच आहे बघा. ही 3 जण म्हणजे ह्यांना 2 मुलं आहेत ती अशी ह्यांच्यात 3 गाड्या आहेत त्या आणि 3 पण ही बा आपल्या व्यवसाय करते ती. दिवस नाही म्हणलं तर ह्यांचा 5-6 हजाराच्या पुढे आहे. तरी पण म्हणते ती काय नाही बंगला बांधून आहे ती वाटतंय का बंगलवाली आहे ती. बंगला आहे 2 मजली बंगला आहे गाड्या. बाबा तुमचं इंस्टाग्राम बघून या पोरीतले लोक दररोज फोन करतील काय तुम्ही केलं कुठं काय झालं. करणार नाही म्हणा आम्ही आयुष्याचा मजा घेतोय म्हणायचं. काय सुद्धा करत नाही एन्जॉय करतोय म्हणायचं. द्यायला लागली म्हणजे स्वयंपाकाला का मिसून येते म्हणजे जळान हाय गोडवं ह्याचा म्हणलं कुजलेला हाय ढीग लावलेला हाय. आपल्या डाळिंबीची रोपं काढलेली म्हणजे झाडं मोठी होती चुतीची एकरभर ती डाळिंब काढली मग हाय दिसली आला तर बघा. कोण कुणाला दिले घेतले ना काय पुरत नसतं पण विसन ह्याचं म्हणलं लय काय न ग एवढंच नाही म्हणलं बाद झालं तुला पुरतंय. हाय तिथं तर काय टुकुरीवर न्यायचं डोक्यावर काय न्यायचंय म्हणायला. गाडी हाय आपलं बांधायचं गटुळत टाकायचं गाडीत. नवरा गाडी चालवतोय नवऱ्याच्या शेजारला बाजून बसते नो टेन्शन. या भगार त्या भगार चालूच करते ढिलं पडत नाही. खरंच चांगली जायची बरं का ही जुडपी नवरा बायको एकामेकाला सोडून कधी येत नाही ती. तू खरंच निवडून आला असते खरंच लवकर निवडून आला असते तुझ्या आशीर्वादानं होय. काय नाही इथलं बी वरच्यावर आहे काढ. इथं बी वरच्यावर आहे की काय संग न्यायचं नाही. बोलल खाईल पिल तेवढंच संग हाय. तुझं माझं म्हटलं तरच हाय नाही तर काय नाही या जीवनात. काय काय तू माझा मी तुझी म्हणून शिना राहिलं तर हाय. सगळं गावाला सोडत सगळं गावाला सोडून टाकलं. कसं सोडून टाकती ग सोड घ्या तुम्ही ती सोडायचं आहे की ग ती सोडायला पुरगी दावण कर पुरगी बघती ताडशीत शांत मावशी सगळे आमच्या खिलारवाडीत नवा. खिलारवाडी गायगावान पिसंगी सोनका मऊत सगळीकडे शांत मावशी फिरतीया. आता तिचं बघा ती धंदा आहे म्हणल्यावरती नवरा बायको कुठं पण वाहन जाईल तिथं त्यांचा धंदा आहे म्हणल्यावरती जाणारच. मगाशी वाजलं वाहन भंगार घ्या भंगार मी म्हणलं भंगार घ्या भंगार का भंगार द्या भंगार.